आम्हालाच जर तुम्ही असं करताय, प्रत्येक वेळी आमच्या मागण्यांच्यावर सरकार असं रास्त विचार करत नाही, जेणेकरून माझं असं म्हणणं आहे की 2 ज्या महिला विधवा आहे आणि 1 परित्यक्त्या आहे, तर त्या दोन्ही महिलेचा विचार हा समाजानं सक्षम तत्वावर करावा आणि ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्या। आज आम्ही थंडीला न घाबरता, कारण कसं आहे की आम्ही थंडीला घाबरलो तर आमच्या पदरात काहीच पडणार नाही। शासनानं भरती करताना कसं विधवा आणि परित्यक्त्या यांची भरती केलेली आहे आणि आम्ही ज्या वेळा बाहेर पडतो की बाबा आपलं काहीतरी असावं, आपलं कुठंतरी समाजात स्थान चांगलं असावं, आम्हाला चांगला पगार मिळावा, या दृष्टिकोनातूनच आपण नोकरीसाठी बाहेर पडलोय। सर माझ्या घरी पेशंट आहेत, सासूबाई घरी पेशंट आहेत, पॅरालिसिस झालेले आहेत, तसं पेशंट टाकून आम्ही इथं बसलोय, काहीतरी आशा आहे मिळालंच पाहिजे आम्हाला म्हणून यासाठी आम्ही इथं बसलोय। तुम्ही सगळ्या आमदारांच्याकडे गेलात, खासदारांच्याकडे गेलात, त्यांना निवेदन दिलात, सरकारला निवेदन दिलात, पण झाले काय? पण आमची दखलच घेत नाही, शासन स्तरावर दखल घेत नाही, त्याच्यामुळं आम्ही कितीही दिवस, महिना लागू दे, 1.5 महिना लागू दे, 2 महिने लागू दे, वेतन झाल्याशिवाय आम्ही संप मागं घेणार नाही, अंगणवाडी उघडणार नाही। आई कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। दर्शक हो नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि मी आता कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आहे। जवळपास गेली 2 दिवस अंगणवाडी सेविकांचा हा जो काही संप आहे किंवा इथं जे काही धरणे आंदोलन जे आहे हे कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये यांचं हे जे सुरू आहे। 2 दिवस झालं बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचे चॅनेलच्या माध्यमातून तिकडचे अपडेट सुरू होते आणि या अंगणवाडी सेविकांचा जो काही संप आहे हा कव्हर करता आला नाही। आत्ता मी रात्रीचे 11 वाजता या अंगणवाडी सेविकांच्या सोबत इथं बसलेलो आहे। काय एकंदरीत मागण्या आहेत? थंडी आहे, आत्ता जवळपास ह्या सगळ्या सेविका आहेत इथं झोपलेल्या होत्या, काही जण जाग्या होत्या, गप्पा मारत बसल्या होत्या, पण ह्यांची जी काही मतं आहेत ती काय आहेत आणि एवढ्या वेळ इथं बसून काय ह्यांच्या आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका उषा नरेंद्र कडोकर कोल्हापूर शहरातनं बोलते। आमचं असं म्हणणं आहे की अंगणवाडीला ज्या सेविका मदतनीस भरती झाल्यात त्या 100% महिला विधवा आणि परित्यक्त्या आहेत आणि आजचा जो महागाईचा जो भस्मासूर भडकत आहे ते 10,000 सेविकेला आणि 5,000 मदतनीसला मानधन तत्वावर देतात आणि ते देऊनच्या देऊन महागाई एवढी वाढलेली आहे की एक विधवा स्त्री आपलं घर चालवू शकते का, हा विचार सरकारनं प्रथम त्यांनी लक्षात घेऊन ज्या सेविका आणि मदतनीस आहे त्यांची ती मानधन नको आणि वेतन हवे ही मागणी त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी। आणि एक विधवा स्त्री जेव्हा घर चालवते तिला तेव्हा त्या समाजातून जे काही प्रॉफिट मिळतं आणि त्या प्रॉफिटमधून तिनं ती 2 मुलं शिकवायची, घर भाडं द्यायचं, लाईट बिल द्यायचं, हे जे तुम्ही सगळं आता नवीन इंटरनेटमुळं जे महिलांच्या तुम्ही बिंबवताय डोक्यात, पण त्या महिलेला त्याचा काय उपयोग झाला भरपूर। त्या इंटरनेटमुळं महिला सक्षम होऊन ती आता तयार झाली, पण त्या इंटरनेटच्या जगात वावरताना तिला जे तुम्ही मानधन देताय ते मानधन कितपत योग्य आहे हे भरपूर सरकारनं विचार करावा। आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या रास्तच मागण्या आहेत। प्रत्येक वेळी एक अंगणवाडी सेविका अशी अंगणवाडी असते की झोपडपट्टीमध्ये ती अंगणवाडी आहे आणि त्या लहान मुलांना एक गरोदर जी स्त्रीला आम्ही जेव्हा आमच्या अंगणवाडीत नोंद करून घेतो त्या गरोदर स्त्रीचं ते बाळ जन्मून 6 वर्षाचं होईपर्यंत अंगणवाडी ताईच्या हातात असते आणि त्याचा सार्वत्रिक विकास हा आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दोन्हीही रथाच्या चाकाप्रमाणे त्या बाळाला आम्ही घडवत असतो आणि एक सक्षम नागरिक तयार करतो आम्ही त्यांचा बेस। आणि आम्हालाच जर तुम्ही असं करताय, प्रत्येक वेळी आमच्या मागण्यांच्यावर सरकार असं रास्त विचार करत नाही, जेणेकरून माझं असं म्हणणं आहे की 2 ज्या महिला विधवा आहे आणि 1 परित्यक्त्या आहे, तर त्या दोन्ही महिलेचा विचार हा समाजानं सक्षम तत्वावर करावा आणि ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्या। यांचं हे मत आहे। तसं बघायला गेलं तर अंगणवाडी सेविका म्हणजे एक दुसरी आई म्हणून काम करत असते। आपण लहानपणापासून बघतोय की बाबा एखादं लहान मूल ज्या वेळेला घरात असते त्यावेळेला त्या मुलाचा सांभाळ करण्यावरती आई असतील, वडील असतील, ह्यांचं नाकेनऊ येत असतात। पण ह्या सगळ्या अंगणवाडी सेविका आहेत यांनी सगळ्या गावातली जी काही मुलं आहेत
ती सांभाळत असतात, त्यांच्यावरती संस्कार करत असतात. तुमचं गाव कोणतं सांगा? कोल्हापूर. सगळ्याच कोल्हापूरमधून आहे का? कोल्हापूर आहे, हुपरीचे आहेत, काही हुपरीचे आहेत, काही इचलकरंजीचे आहेत, काही कोल्हापूरमधले हो. आहेत. बरं, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये आहेत मी कोल्हापूरमध्ये? अंगणवाडी क्रमांक 163. मी माझं नाव गायत्री श्रीरंग कुराडे, टेंबलाईवाडी, कोल्हापूर. आता दुसरा दिवस आजचा तुमचा हा संपाचा आहे. थंडी वगैरे जास्त आहे, काय हे आहे? आज आम्ही थंडीला न घाबरता, कारण कसं आहे की आम्ही थंडीला घाबरलो तर आमच्या पदरात काहीच पडणार नाही. आज आमच्या जवळजवळ 4 ते 5 तालुक्यातल्या महिला सकाळपासून आमच्या इथं बसून होत्या, पण आता संध्याकाळी काही कारणास्तव म्हणजे कसं लहान मुलं असतील काय असतील ह्या इथं निघून गेल्यात, पण इथं ज्या थांबलेल्या महिला आहेत त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपण थांबून आपल्याला काहीतरी पदरात पडेल ह्या अपेक्षेनं त्या इथं थांबलेल्या आहेत. आणि सरकारला आमची रास्त मागणी आहे की सरकारनं आम्हाला मानधन न देता वेतन द्यावं. किती आता मानधन किती आहे? मानधन आता सेविकेला 10,000 रुपये आणि मदतनीसला 5,000 रुपये. कारण आज सिलेंडरचा विचार केला तर पगारातलं एक हिस्सा म्हटलं तर सिलेंडरला जातो आणि जो काही 10% सिलेंडरलाच जात. आणि आता महागाई म्हटलं, कारण शहरात राहणाऱ्या महिला आहेत, कारण कुणाची शेती नाही किंवा काही नाही, आम्हाला पैसे दिल्याशिवाय तर काही घेता येत नाही. कारण रूम भाड्यापासून विचार केला तर 10,000त भागणं अशक्य आहे. त्यानुसार जाऊयात, तुमच्या घराचा येणारा महिन्याचा खर्च, रूम भाडं, गॅस, बाजार, ह्या सगळ्या गोष्टी, आठवड्याचा बाजार, महिन्याचा बाजार, या सगळ्या गोष्टीचे एक कॅल्क्युलेशन घेऊया. काय सांगा? गॅसला 1,000 रुपये गेले, गॅसला 1,000 रुपये जातात. घर भाडं नाहीच म्हटलं तर 3,500च्या वरती घर भाडं असतं. आता आज माझा मुलगा BSc ॲग्रीत शिकतो, म्हणजे त्याचं माझ्या पगारातून सर काही भागत पण नाही. आणि आज कुणाची परिस्थिती कशी असू शकते. 3,500 रुपये घर भाडं झालं, 1,000 रुपये गॅसचे गेले, 4,500 झालं. पुढे सांगा. परत आपला किराणा आहे ते. आता माझं कुटुंब 5-6 माणसाचं आहे. 5-6 माणसांचं कुटुंब सांभाळायचं म्हटलं तर महिन्याला 5,000चा माल लागतो. तर त्यात 5,000 निघून जातात. बाकी मुलाचं शिक्षण आलं, परत आजारपाणी, हे सगळं असतंच ना. कुठली गोष्ट बाबा की अशी सहजासहजी भेटत नाही. आणि शासनानं भरती करताना कसं विधवा आणि परित्यक्त्या यांची भरती केलेली आहे. आणि आम्ही ज्या वेळा बाहेर पडतो की बाबा आपलं काहीतरी असावं, आपलं कुठंतरी समाजात स्थान चांगलं असावं, आम्हाला चांगला पगार मिळावा, या दृष्टिकोनातूनच आपण नोकरीसाठी बाहेर पडलोय. तर अंगणवाडी सेविका आहात काय मदतनीस आहात? मी मदतनीस आहे. किती पगार आहे? 5,000. कसं चालवत आहे 5,000 वरती? आता जसं जमल तसं चालवायचं. मग काहीतरी 1,000 रुपये ते ह्याला गॅसला जातात आणि भाडं काय आपलं भाडं जाते. आणि तुम्ही किराणा काम काय काय करताय? मदतनीस म्हणून पहिल्यांदा अंगणवाडी उघडायची, सर्व लोटून काढायचं, पट्ट्या अंतरायच्या आणि मुलांना बोलवायचं, सगळं स्वच्छ करायचं, भांडे वगैरे काय असतील ते, खाऊचे, पाण्याचे, परत ताटे वाट्या ग्लास वगैरे असतात ते सगळं स्वच्छता. आणि मग कधी असते तुम्हाला महिन्यातून आम्हाला रविवारची सुट्टी असते. आणि ह्या व्यतिरिक्त म्हणजे आता गरोदर महिलांचं जे काही असेल किंवा कुठला सर्वे आला, ह्याची काय कामं असतात काय तुमच्याकडे अंगणवाडी सेविकांच्याकडे? किंवा भरपूर असतात. आम्ही दोघे मिळूनच करतो ते काम. होय. ती काय काय असतात सांगा? गरोदर बायकांची त्यांना काय पहिल्यांदा ते 3 महिन्याचे असल्यापासून आम्ही गृहपेटी तिला बोलवून घेतो आणि तिला काय माहिती वगैरे आमची सेविका सांगते. ते माहिती सांगितल्यानंतर वजन घेतो तिचं, लसीकरण तिला सांगतो, लसीकरणाची माहिती ते पण घेतो. परत आहार काय संध्याकाळी काम संपते. आमची 10:30ला सही असते. सकाळी 10:30ला बरोबर सही करायची, 3:30 पर्यंत. आणि सर्वेचं वगैरे असेल सर्वेचं त्याच वेळ म्हणजे 3:30च्या 2ला मुलं आमची जातात. 2च्या नंतर आम्हाला गृहभेटी कराव्या लागतात प्रत्येक, म्हणजे गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 3 वर्षाच्या मुलांच्या घरी, परत 3 ते 6 वर्षाच्या मुलाच्या घरी, अशा आपल्याला गृहभेटी द्याव्या लागतात. आणि जर शासनाचं काम अजून अनोंदित कामं सर आपल्याला भरपूर येतात, कारण मतदानाच्या काळात मतदानाची कामं येतील, बाकीचं लसीकरण असतं,
काळामध्ये सुद्धा तुम्ही घरोघरी जाऊन कामं केलेत ना? कोरोनाच्या काळात तर आम्ही सर भरपूर काम केलं, पण शासनानं आमची कुठेही दखल घेतली नाही किंवा आम्हाला कुठलाही निधी प्राप्त झाला नाही. काय म्हणलात? कोरोना काळामध्ये आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचं ते ऑक्सिमीटर बघणे, टेम्परेचर बघणे, सॅनिटायझरचे ते लोकांना कसं यूज करायचं यापासून ते त्यांना ऑक्सिमीटर त्यांचं चेक करून, टेम्परेचर चेक करून त्यांना कशा पद्धतीचा आहार, सकस आहार घेऊन त्यांची इम्युनिटी कशा पद्धतीने वाढायला पाहिजे इथंपर्यंत आम्ही लोकांना पूर्ण सर्वेमध्ये प्रत्येक अंगणवाडीची सेविका मदतनीस भर पावसामध्ये पण ते आयुष्यमान भारत कार्डाचं जे काम होतं ते सुद्धा आम्ही पूर्ण केलेलं आहे. मी काही गोष्टींच्या वरती प्रकाश झोत यासाठी टाकतोय कारण ह्या गोष्टी ज्या वेळेला समजत येतात की यांचं आता मी घराचं पूर्ण अर्थकारण जे काय आहे त्याच्यावरती पडदा हे टाकायचा प्रयत्न केला, प्रकाश झोत टाकायचा प्रयत्न केला, जेणेकरून का की 10,000 रुपयामध्ये घर चालवणं काय असतं, कितपत हे राहतं तर ते त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडून जर का बघायला गेलं तर मी कोरोना काळामध्ये जर का बघितलं किती कामं करतात. कारण काय म्हणतात लोक म्हणतात की अंगणवाडी सेविकांना कामं काय असतात, त्यांच्याकडे एवढं काय काम असतं, लहान मुलांना तर सांभाळायचं, पण सगळ्यात मोठं जे काय काम असतं ते म्हणजे लहान मुलांना सांभाळणं हे मोठं काम असतं. नमस्कार, तुमचं गाव कोणतं सांगा? मी कोल्हापूरमधून आहे. तुम्ही अंगणवाडी सेविका आहात काय मदतनीस आहात? सेविका. काय काय काम करताय आणि ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे वेगळं काय आहे? आम्ही मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणं, मुलांना लसीकरण, जरी आशा वर्कर जरी असल्या तरी मुलांचं लसीकरणासाठी आम्हालाच कॉल येते. आशा वर्कर जरी असल्या तरी सरकारला काय आता सांगाल की बाबा आमच्या मानधन आम्हाला नकोच आहे, आम्हाला वेतनच पाहिजे. कारण गेले कित्येक वर्ष आमच्या बायका कायम प्रयत्न करायला लागले, संप मोर्चे झाले. असं वाटतंय का? आशा आहे शेवटी, कारण आम्हाला नुसतं हातात तुरी दिल्यासारखंच करायला लागलंय सरकार. प्रत्येक वेळी तेच घडत आलंय, पण यावेळी आम्ही अपेक्षा करतो की आमचं म्हणजे मानधन नाही वेतनच होईल असं. बरोबर. आता जर का बघायला गेलं तर एवढी थंडी आहे, घरदार सगळं सोडून तुम्ही इथं कलेक्टर ऑफिसच्या दारात येऊन बसलाय. काय गावाकडे हे तीन कसं आहे? घरातून वरचेवर आम्हाला फोन यायला लागल्यात, मुलं रडायला लागलेत, लवकर जायचं आहे घरातल्यांना, पण घरी पण कोण नाही आहे, लहान मुलं घरी ठेवून मग आम्ही इथे येऊन थांबलोय. एकेकांच्या घरी खूपच प्रॉब्लेम आहेत, वयस्कर लोक वगैरे आहेत, त्यांचं औषध वगैरे सगळं आम्ही बाजूला ठेवलं आणि फक्त आम्ही आमच्या रास्त मागणीसाठी इथं येऊन थांबलेलो आहोत. नमस्कार. बोला सर, माझ्या घरी पेशंट आहेत, सासूबाई घरी पेशंट आहेत, पॅरालिसिस झालेले आहेत. तसं पेशंट टाकून आम्ही इथं बसलोय. काहीतरी आशा आहे, मिळालंच पाहिजे आम्हाला म्हणून यासाठी आम्ही इथं बसलोय. पण सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं असं वाटतं. साहेबांना काय भेटला होता का? निवेदन वगैरे काय दिले? गेलेले की सगळ्यांना निवेदन. तुम्ही सगळ्या आमदारांच्याकडे गेलात, खासदारांच्याकडे गेलात, त्यांना निवेदन दिलात, सरकारला निवेदन दिलात, पण झाले काय? पण आमची दखलच घेत नाही. शासन स्तरावर दखल घेत नाही. त्याच्यामुळं आम्ही कितीही दिवस, महिना लागू दे, 1.5 महिना लागू दे, 2 महिने लागू दे, वेतन झाल्याशिवाय आम्ही संप मागं घेणार नाही, अंगणवाडी उघडणार नाही, एवढं आम्ही मागं जवळपास बघायला गेलं तर भरपूर मोठा मोर्चा काढला होता. काय त्याचं झालं? काय कुठं हे निघालच नाही, निर्णय घेतलाच नाही ना सरकारनं. नुसतं आज देतो उद्या देतो, फक्त नुसतं आम्हाला नाही आश्वासन देतात तिने, पण प्रत्यक्षात काहीच कृती नाही त्यांची. मग आता आम्ही असा निश्चय केलाय की आता विधानसभा मतदान आलंयच. आता जर आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या तरच आम्ही त्यांना मतदान देणार, नाहीतर सगळ्या मतदानावर बहिष्कार टाकणार. कारण सर्वे आमच्या हातात आहे. आता टोटल महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका किती, त्यांच्या घरात माणसं किती, आणि तुम्ही जर का हे केलं तर किती फरक पडलो मताचा? आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 2 लाख आहे आणि सर्वे जवळजवळ आमच्याकडे 1,000 वस्तीचा लोकसंख्येचा भाग आहे. त्यांच्या प्रत्येकांच्या दारात घरात आम्ही जातोय, त्यांना सुद्धा आम्ही सांगून ठेवणार मतदान करायचं नाही. आमचं शासन स्तरावर कोण विचार करत नाही, एवढी आमची रास्त भावना आहे. आणि आम्ही आता गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरलेलो आहे आम्ही. आणि आता अहोरात्री इथं बसायचं काय, आमचं घरदार सगळं आम्ही सोडून आलेलो आहे. कुठलं गाव तुमचं? हे हुपरी. हुपरीवरून आलाय? हुपरी. कधी आलाय? सकाळी आम्ही 11 वाजता आलो इथं. जेवणाचं कसं? जेवण आम्ही सकाळी डबा घेऊन आलतो आणि आता आमच्या युनियननं आता चपाती भाजी दिली आम्हाला.
मग तेवढंच आम्ही आता खाऊन बसलो इथं. पण कोण आले का इथं विचारायला आम्हाला? खासदार आमदार सगळ्यांना पत्र दिल्यात. प्रत्येक वेळी आम्ही पत्र देतोय, पण आमची दखल कोण घेत नाही. इकडे विचारायला कोणी आलेलं नाही, कोणीच आलेलं नाही. आता तुम्ही इथं बसलेले दिसता, दिवसाचं इकडं भरपूर जण लोक जात असतात, कोणी येऊन थांबून कोणीच नाही विचारत, कोणच नाही विचारत. महाराष्ट्र शासनाच्या कितीही गाड्या जातात, पण आमची दखल कोण घेत नाही. म्हणूनच आम्ही आता निश्चय केलाय, आमचं वेतन केलं तर बरं, नसलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार. 2 वर्षानं त्या पण आम्ही येऊन संपच बसले. मागे घेणार नाही सर. काय वाटेल ते होऊ देता. जरा पुढे सरकार पुण्याला जायला लागू दे, मुंबईला नागपूरला सुद्धा आम्ही जाणार आहे आणि आझाद मैदानावर धरणे आंदोलन धरणार. आमचं वेतन करायलाच पाहिजे तिने, नाहीतर सगळ्या आमदार खासदारांनी खुर्च्या खाली करायच्या, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा आहे. आता झाले की संपत आला कार्यकाल. नाही आता करायचं काय? राजीनामा द्यायला पाहिजे. या नमस्कार. नमस्कार. काय रिटायरमेंट 2-3 वर्षांना? 3 वर्षांना आहे खरं. किती वर्ष सेवा केली? झाली जवळजवळ 35-36 वर्ष झाली. मी 90 साली लागले अंगणवाडीला. ज्या वेळेला लागलेला त्यावेळेला काय पगार होता? 90 साली 90 रुपये पगार होता मला. आता किती आहे? आणि आता हे मी मदतनीची सेविका झाले. खरं 10,500 आहे. खरं त्या 10,500 येतंय तरी काय? मुलकाची महागाई झाली आहे. पोरं बाळ नातवंड त्यांचं दुखणं पाणी करायचं का स्वतःचं औषध पाणी करायचं का शाळेपर्यंत येण्या जाण्याचं गाडी वाहतूक करायचं, हा मोठा प्रश्न आहे. खरं ह्या सरकारला काय आमची दया येईना झाल्या. दरवर्षी नाही म्हटलं तर आम्ही 2 वर्षानं मोर्चा काढतोय. सगळ्या मागण्या मान्य करा म्हणून सांगतोय, खरं नाही. उगाच फुकट आम्हाला आपलं लालूशी लावल्यासारखं करतात आणि आमचं काही ऐकून घेत नाही. तर आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला वेतन नको, मानधन नको, वेतन हवे. का तर आम्ही एक रिटायर झालो. आमच्या काळातली महागाई वेगळी होती. आता इथून पुढं वाढणारी महागाई किती आहे? लहान मोठी पोरं सुना बाळांनी मोठी कशी करायची सांगा? आता या पोरींना 2 पोरं आहेत, ही मोठी करणार कशी सांगा? एवढी महागाई वाढल्या. नवरानी बायको राबलं तर आहे. आता माझ्या हाताखालची मदतनीस आहे, 5 घरची धुणी भांडी करते आणि मग अंगणवाडीला येते आणि अंगणवाडी करून परत संध्याकाळी स्वयंपाकाचं 4 ठिकाणचं जेवण करते. अहो तुमचा 5,500 पगार पुरतोय कुठं पोटाला? म्हणून आम्ही सरकारला म्हणालोय की आम्हाला मानधन नको, वेतनच दे. आता आम्ही हाताला पेटलोय. आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्याच पाहिजेत. ही आमची घवघवीत आमची घोषणा आहे की आम्हाला तुम्ही द्यायलाच पाहिजे. नाहीतर ह्या ताई म्हटल्या तसं आम्ही मतदान करणार नाही. काय गरज नाही आम्हाला मतदान करायची. आम्ही राबतोय, आम्ही राबून खातोय. ते सुद्धा जर तुम्ही आमच्या पदरात टाकत नसाल तर हे सरकार आलं काय आणि ते सरकार आलं काय? का उपयोगच काय त्या सरकारचा? मग आम्ही राबतोय ना. एक घाव 2 तुकडेच करायचे. जवळपास हा रिपोर्ट करण्यामागचा, यांच्यासोबत संवाद साधण्याचा, रात्रीचं 11:30 वाजताची ही वेळ आणि थंडी आहे कोल्हापूरमध्ये. जवळपास बघायला गेलं तर थंडी वाढलेली आहे आणि या थंडीमध्ये ह्या सगळ्या ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत या ठिय्या घेऊन इथं कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आंदोलन करत आहेत. कुठलाही लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत इथं आलेला नाही आहे. ना कुणी आमदार आलेले आहेत, ना कोणी खासदार आलेले आहेत, ना कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने यांची विचारपूस केलेली आहे असं यांचं मत आहे. तर अजूनही केलेली नाही आहे. तर असं यांचं हे मत आहे आणि अजूनही आम्ही जोपर्यंत सरकार आम्हाला मानधन नको, वेतन हवे, ही यांची जी मागणी आहे ही मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. फेराफेरावरती यांची जी चालू असलेली ही आंदोलन आहे आणि ही अशाच पद्धतीने इथून पुढं सुरू राहील असं यांनी एक इथं मत व्यक्त केलेलं आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व दर्शकांना देखील विनंती आहे की आपलीसुद्धा मुलं लहान असतात, तीसुद्धा अंगणवाडीमध्ये शिकत असतात. गावाकडची भाग असतील किंवा ग्रामीण भाग असेल, ह्या भागामधली मुलं आहेत तीसुद्धा अंगणवाडी सेविकांच्या ह्या हाताखाली लहानाची मोठी झालेली आहेत. त्यांनासुद्धा एक माझी विनंती आहे की हा फक्त यांच्या कुटुंबाचा प्रश्न नाही आहे, तर आपणसुद्धा यांच्या हाताखाली कधी ना कधीतरी लहानाचं मोठं झालो आहे. आपणसुद्धा यांच्या हाताखालून वाढलो आहे, मोठं झालो आहे, यांच्याकडून शिकलो आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करत आहोत. तर आपलीसुद्धा कुठेतरी जबाबदारी बनते की ह्यांच्यासाठी आपण काही ना काहीतरी करू शकतो की जास्तीत जास्त यांच्या ह्या
संपाला यांच्या या मागण्यांना आपण पाठिंबा देऊ शकतो. तर के न्यूज चॅनेलच्या माध्यमातून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त यांना पाठिंबा देऊयात. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब